श्री स्वामी समर्थ. श्रावणी मंगळवार. श्री मंगळागौर पूजन माहिती. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे पूजन करतात. मंगळागौर म्हणजे लग्न झाल्यावर नववधूने आपल्या सुखी संसारासाठी, अपत्य आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी करायची पूजा असते. गौरी म्हणजे पार्वती. हिरवाईने नटलेली वसुंधरा ही साक्षात पार्वतीच. श्रावणात तिच्या हिरव्या लावण्याला बहर आलेला असतो आणि त्यासाठी तिच्या पूजनाची परंपरा आहे. एकेकाळी भारतीय स्त्रियांचे जीवन असंख्य रूढी परंपरांनी बंदिस्त होते. त्यामुळे मंगळागौरी सारखी व्रतवैकल्य म्हणजे त्यांच्या उत्साहाला उधाण यायचे. लग्नानंतर येणारी पहिली मंगळागौर दणक्यात साजरी केली जाते. मांगल्य, पवित्र, सुचिता आणि त्रिवेणी संगम मंगळागौरीत आढळतो. पार्वतीसारखे जन्मभराचे अहेवन लाभावे, पतीवरती मृत्यूची भयाण सावली पडू नये, हे व्रत साजरे करण्याची प्रथा निर्माण झाली. निसर्गातील वृक्षवेली यांचा परिचय व्हावा, त्यांच्या सहवासाने श्रावणातले हिरवे वैभव जीवनात यावे, यासाठी मंगळागौरसारख्या व्रतांचे नियोजन झाले असते. श्रावण महिन्यातील हा एक खास स्त्रियांचा सण. सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्या भावना, संवेदना, आकांक्षा व्यक्त करण्यासाठी हिंदू धर्मात काही सणांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा सण म्हणजे मंगळागौर. मंगळागौर ही एक सौभाग्य देवता आहे. आपल्या पतीच्या रक्षणासाठी, भल्यासाठी श्रावणातील मंगळवारी हे व्रत नित्यनियमाने ठेवतात. त्यापैकी पहिला आणि शेवटचा मंगळवार अधिक महत्त्वाचे मानले जातात. यावारी पूजा केली जाते म्हणजे जन्माचे सार्थक झाले असा समज आहे. या पूजेसाठी लग्न होऊन 5 पेक्षा अधिक वर्षे झाली नाहीत अशात सौभाग्यवतींना बोलवण्यात येते. त्यांना वपोरी वसोळी म्हणतात. मंगळागौरीच्या व्रतात शंकर, गणपती व गौरीची पूजा करतात. मंगळागौरीची पूजा म्हणजे उमाशंकराची पूजा. पती-पत्नींमधील अत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून या दाम्पत्याकडे पाहिले जाते. त्यांची कृपादृष्टी संपादन करण्यासाठी किंवा आदर्शाचे स्मरण करण्याच्या हेतूने ही पूजा करतात. लग्न झाल्यावर पहिली 5 वर्षे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात. नवविवाहित स्त्रिया या दिवशी न्हाऊन सोवळे नेसून पूजेला बसतात. पूजा झाल्यावर सर्वजणी एकत्र मंगळागौरीची कहाणी वाचतात. पूजा झाल्यावर सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात. मंगळागौर पूजलेल्या मुलींनी शक्यतो मुक्याने जेवायचे असते. जेवणानंतर तुळशीचे पान खातात. या पूजेकरिता अन्नपूर्णा देवीची मूर्ती, रोजचे पूजेचे साहित्य, बुक्का, अक्षता, 5 खारका, 5 सुपाऱ्या, 5 बदाम, 5 खोबऱ्याच्या वाट्या, 16 प्रकारची पत्री म्हणजेच पाने, 2 वस्त्र, 8 वाती, कापूर, गुलाल, बेल, फुले, दुर्वा, 16 काडवाती, तुळशीची पाने, केळी किंवा पेरूचा नैवेद्य, पंचामृत, दुधाचा नैवेद्य, जानवे, 16 विड्याची पाने, गणपतीसाठी सुपारी, अत्तर, शक्य असल्यास केवड्याचे कणीस आणि 1 नारळ, कापड, हळद, कुंकू इत्यादी साहित्याची गरज असते. ज्यांच्या घरी मंगळागौरीची पूजा असेल त्यांनी घरी संध्याकाळी बायकांना हळदी कुंकवासाठी बोलवतात. हळद कुंकू, विड्याची पाने, सुपारी, हातावर साखर देतात. सवाष्णींची गव्हाणे ओटी भरतात. रात्रीसाठी पोळ्या, मटकीची उसळ, वाटली डाळ, करंज्या, चकल्या, लाडू वगैरे फराळाचे जिन्नस करतात व सर्वांना जेवायला बोलावतात. रात्री पुन्हा मंगळागौरीची आरती करतात. पूर्वीच्या काळी आजूबाजूला सगळ्या सुवासिनी जमून ही पूजा करायच्या. त्या दिवशी रात्री गाणी म्हणून, खेळ खेळून जागरण करायचे असते. तेवढाच नववधूला सगळ्यांचा परिचय आणि एकसंधी माहेरी येण्याची. आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळ्या वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथं घोडा अडेल तिथं खण, देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल. मंगळागौर पूजन. सकाळी स्नान करून पूजा करण्यात येते. त्यात मंगळागौर म्हणजे पार्वतीची धातूची मूर्ती, बहुधा अन्नपूर्णा या पार्वतीच्या रूपाची पूजा मांडण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात. मंगळागौरीची षोडशोपचारे पूजा करतात. मग आरती करून प्रसाद वाटला जातो.
त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते. पत्री पूजा. वेगवेगळ्या झाडांच्या पत्री, पाने, फुले या पूजेत वापरली जातात. ही झाडे औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची म्हणून आयुर्वेदात मानली गेली आहेत. अर्जुन, सादडा, आघाडा, कण्हेर, चमेली, जाई, डाळिंब, डोरली, तुळस, दुर्वा, धोत्रा, बेल, बोर, माका, मोगरा, रुई, विष्णुकांता, शमी, शेवंती वगैरे झाडांची पाने या कामाला येतात. पूजा करताना 16 प्रकारच्या पत्री व्हाव्यात असा समज आहे. पूर्वी भारतात आयुर्वेदाचा प्रसार होता. या पूजेच्या निमित्ताने सर्व प्रकारच्या औषधी झाडांची नव्या विवाहितेस ओळख व्हावी व पुढील आयुष्यात गरज पडल्यास ते झाड पटकन ओळखता यावे अशी पूजेमागची भावना असून शकते. मंगळागौरीच्या वेळी खेळण्यात येणारे खेळ वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटा, पागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटाबाई लाटा, घोडाहाट, करवंटी, झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासूसून भांडण, अडवळ पडवळ, घुम पडवळ, सवतीचे भांडण, दिंड, घोडा इत्यादी असे साधारण 110 प्रकारचे खेळ खेळण्यात येतात. सुमारे 21 प्रकारच्या फुगड्या, 6 प्रकार आगोटापागोट्याचे असतात. या सर्व खेळ प्रकारांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो. हे खेळ खेळण्याचा मुख्य उपयोग सांगितला जातो. पूर्वीच्या काळी केवळ घरातील कामे करणाऱ्या महिलांना या खेळातून आनंदही मिळे. हे खेळ खेळताना महिला त्या जोडीने गाणीही म्हणतात. मंगळागौर कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अलख म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. निपुत्रिकाच्या घरी भिक्षा घेत नाही असे म्हणून तो चालता होय. ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली. त्यानं तिला युक्ती सांगितली. दाराचा आड लपून बस. अलख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा झोळीत घातली. बुवाचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाही असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बुवांनी उशाप दिला. बुवा म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळा वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथं घोडा अडेल तिथे खण, देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल. असं बोलून बुवा चालता झाला. तिनं आपल्या पतीला सांगितलं. वाणी रानात गेला. घोडा अडला. तिथे खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरे जडिताचा खांब आहे. माणकांचे कळस आहेत. आत देवीची मूर्ती आहे. मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. घरदार आहे, गुरढोरं आहेत, धनद्रव्य आहे, पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही, मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल. दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं, माझ्या मागच्या बाजूस जा, तिथे एक गणपती आहे. त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंडावर पाय दे. एक फळ घे. घरी घेऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल, असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली. वाणी देवळामागं गेला. गणपतीच्या दोंडावर पाय दिला. झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ले. मोठभर घरी नेण्याकरता घेतले. खाली उतरून पाहू लागला. तो आपल्या मोठेत आंबा एकच आहे असं 4-5 वेळा केलं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली. दिवसा माझा गर्भ वाढू लागला. 9 मास पूर्ण झाले. पाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयंतांना मोठा आनंद झाला. दिवसामासा वाढू लागला. 8व्या वर्षी मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे, असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं. मामाभाचे काशीला जाऊ लागले. जाता जाता काय झालं, वाटेनं एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकींचं भांडण लागलं होतं. एक गोरी भुरकी होती. तिला दुसरी मुलगी म्हणू लागली,
काय वाढ आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामानं ऐकलं. त्याच्या मनात आलं हिच्याशी भाच्याचं लगीन करावं म्हणजे दीर्घायुषी होईल. परंतु हे घडतं कसं? त्याच दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं, त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी पडला. मुलाच्या आईबापानं पंचाईत पडली. पुढं कोणीतरी प्रवासी मिळालं तर बरं होईल. त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले. मामा भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लाविलं. उभयंतांना गौरीहारापाशी निजवलं. दोघं झोपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. अगं अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला साप येईल. त्याला पिण्याकरिता दूध ठेव. एक कोरा करा जवळ भरून ठेव. दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल. अंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे घडून आलं. काही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटे सुटून ताट घेऊन बिऱ्हाडी गेला. मामा भाचे मार्गस्थ झाले. दुसऱ्या दिवशी काय झालं, हिनं सकाळी उठून स्नान केलं. आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली. तो आत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यात तो हार घातला. पुढं पहिल्यावर मंडपात आला. मुलीला खेळायला आणलं. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही. मी त्याचेबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांची आणि अंगठीची खूण काही पटेना. आईबापाला पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडतो? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावे. आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवू लागले. इकडे मामा भाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर त्यांना आडवी आली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली. भाचा जागा झाला तसा आपल्या मामाला तो सांगू लागला, मला असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक आहे, ठीक झालं. तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितलं, इथं अन्नछत्र आहे, तिथं जेवायला जा. ते म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानेस सांगितले. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं. नवऱ्यानं अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खूण काय आहे? त्यानं लाडवांचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामा भाचे सून घेऊन घरी आले. सासू सुनेनं पाय धरले. तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला, असं म्हणाली. तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं, ही सगळी तिची कृपा. सासर माहेरची घरदाराची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. तिला जशी मंगळागौर प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा होवो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. यानंतर मंगळागौरीची आरती करून या पूजेची सांगता केली जाते. धन्यवाद.